आणि आता वळणार आहोत पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे। आज महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। सरकारच्या वर्षपूर्ती निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांनी अनाथ मुलांसोबत संवाद साधलाय। अनाथ मुलांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं। तर अनाथ मुलांसोबत संवाद मुख्यमंत्री फडणवीसांनी आज सकाळी साधला। मात्र यावेळेला या सगळ्या मुलांशी संवाद साधताना काही क्षण मुख्यमंत्री सुद्धा भावुक झाल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। आज वर्षपूर्ती आहे महायुती सरकारची आणि आजच्या दिवसाची आपण एक प्रकारे सुरुवात म्हणूया मुख्यमंत्र्यांनी या अनाथ मुलांशी संवाद साधत केली आहे। पुढच्या घडामोडीकडे मुंबई भाजपची मनपासाठी आता निवडणूक संचालन समिती घोषित झालेली आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली या समितीची घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांसह गडकरी, पियुष गोयल, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण हे सुद्धा विशेष निमंत्रित सदस्य या संचालन समितीचे असतील। आशिष शेलार यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। 150 सदस्यांची ही संचालन समिती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा संपूर्ण काम पाहणार आहे। संपूर्ण मुंबई महापालिका निवडणूक जी आहे ती आज संचालन समितीच्या नेतृत्वात लढवली जाणार आहे। तर वर्षपूर्ती निमित्तानं विरोधकांकडून टीका केली जाते। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वर्षपूर्तीची उपलब्धी सांगावी असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। ही सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे। वर्षपूर्ती साजरी करत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे महाराष्ट्राची वर्षभराची उपलब्धी। ही वर्षपूर्ती म्हणजे शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या 2-3 आत्महत्येची वर्षपूर्ती आहे। धननाण्यांना, बिल्डरला, डेव्हलपरला मंत्र्यांनी आपसात वाटून जवळपास 10 लाख कोटीच्या जमिनी बळकावल्या आहेत। त्यामध्ये अदानी सुद्धा, अंबानी सगळ्यांचं नाव आहे आणि मंत्री आहेत, उपमंत्र्यांचा मुलगा आहे। मराठवाड्यात आलेला जो काही प्रचंड पूर आला आणि त्यातून शेतीचं नुकसान झालं, त्याची काय उपलब्धी आहे ते सांगावी। सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे, सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे।